छत्रपती संभाजीनगर येथील जमीन बळकावल्याप्रकरणी आता संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी. ते सध्या आपल्या सोबत आहेत. काय सगळं प्रकरण होतं, आता गुन्हा दाखल झालेला आहे, न्याय मिळाला म्हणताय? आणि आत्ता हे गुन्हा दाखल झाला याला उशीर झालेला आहे. हा नेमकं प्रकरण जे आहे, मी हे 10-11 वर्षापासून ही जमिनी संदर्भात मी काम करत आहे. आणि ज्या लोकांकडून मी जमीन घेतली होती, सर्व ॲग्रीमेंट झाले होते, सर्व एमओयू झाला होता. इर्रिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी झाली होती, रजिस्टर झालं होतं. आणि त्यांना वेळोवेळी 10 वर्षापासून मी पैसे देत होतो. त्यांची परिस्थिती बरोबर नव्हती. त्यांनी ते त्यांच्या परिस्थितीमुळे मला त्या जमिनी विकल्या होत्या. आणि मला मला जेव्हा हे कळालं 2023 ला की यांनी माझ्यासोबत फ्रॉड केलेला आहे, तर मी त्यांना विचारणं केलं की बाबा का असं केलं तुम्ही? नाही नाही, म्हणलं मी काहीच केलं नाही. परंतु नंतर मी जेव्हा त्या जमिनीवर गेलो माहिती घेण्याकरिता, तर त्यांनी मला असं सांगितलं की तिथं काही लोक काम करत होते. त्यांना विचारलं, तुम्ही काय करत आहे इथं? तर म्हणे, तुम्ही कोण आहात? मी म्हटलं, बा मी ह्या जमिनीचा मी सर्व पाठपुरावा मीच केलेला आहे आणि मी या जमिनीचा मालक आहे. चला हटो, बोले तुम्ही कुठले मालक आहात? म्हणे, हे जमीन आम्ही घेतली आहे, ही आमच्या साहेबांनी घेतली आणि आता पुढं इथे येईल तर तुमची कबर इथंच खोदू. साहेब कोण? आता ते येईल समोर तपासात. तर मग मी ते नंतर मी ते तक्रार दिली पोलीस कमिशनरला 2023 डिसेंबरला, 23-24 ला. आणि त्याचा पाठपुरावा करत गेलो मी. हा पोलीस कमिशनरमध्ये मी तक्रार दिली, त्याला 23-24 पासून मी तक्रार करत आहे. आणि तेव्हा तत्कालीन ते लोहिया साहेब होते. नंतर आता प्रवीण पवार साहेब आहेत. त्यांनी मला समरी मागितली पूर्ण. मी समरी दिली त्यांना. त्याला 2 वर्ष झाली आणि आता हा गुन्हा दाखल झाला. मधल्या काळामध्ये तुम्ही आरोप केला होता की तुम्हाला धमकावलं गेलं, धमकावलं तर जातंय. त्यावेळेस जेव्हा मी जागेवर गेलो होतो ना, तिथंच मला धमकावलं होतं. कोणी धमकावलं? जावेद रसूल शेखने. नाही, कोणाचं नाव, राजकीय नाव कोणाचं? नाही, तो सांगतो की मी पालकमंत्र्याचा ड्रायव्हर आहे. त्यांनीच मला सांगितलं. मला माहित नव्हतं हा कोण माणूस आहे. त्यांनी मला सांगितलं की मी तेव्हा तत्कालीन पालकमंत्री होते, त्यांचा मी ड्रायव्हर आहे आणि तुला माहित नाही का आमचे साहेब कोण आहेत? त्यांनी सांगितलंय. या घटनेमध्ये जो न्याय मिळण्यासाठी उशीर लागला, त्याच्या पाठीमागचे काय कारण असू शकतात? आता हा तर संशोधनाचा भाग आहे. आता गुन्हा दाखल झाला. उशीर का होईना. मी कोर्टात जाणार होतो. मला न्याय मिळत नव्हता म्हणून मी कोर्टात जाणार होतो. आणि त्यामुळे त्यांना माहीत झालं असं. मी त्यांना सांगितलं, मी पाठपुरावा कंटिन्यूअस करत होतो. काय झालं? मी पत्रव्यवहार करत होतो त्यांच्यासोबत. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ती जागा बक्षीसपत्र करून दिली. अहो, हे खूप मोठा रॅकेट मला समजलं नंतर. हा खूप मोठा रॅकेट आहे. हा जावेद रसूल, ते साराजंगचे काही लोक आणि यांच्यासोबत एक ॲडव्होकेट आहे. हे सर्व जिल्ह्याच्या जमिनी आहेत ते बळकावण्याचा, धमकावण्याचा, बोगस डॉक्युमेंट करण्याचा हा प्रकार करत आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही नावं समोर येऊ सर्व तपासात येईल. मोठमोठे नावं येतील समोर. आणि यांनी खूप घबाड केलेला आहे, खूप लोकांना फसवलेलं आहे. हे मला नंतर समजलं. मी तर त्यांची परिस्थिती बघून त्यांच्यावर दयामाया करून 10 वर्षापासून त्यांना पैसे देत होतो. सर्व गरीब लोक आहेत, जाऊ द्या. जेवायला नाही, खायला नाही, मुलीच्या लग्नाला नाही, दवाखान्याला जाण्यासाठी नाही. मी पूर्ण डिटेल दिलेली आहे. आणि हे इतका तपास झाल्यानंतर इतक्या मोठ्या लोकांसमोर आणि तपासाअंती काय निष्पन्न झाला म्हणूनच तर हे गुन्हा दाखल झालेला आहे. तर हे ॲडव्होकेट मुजाहिद खान आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल झालेला आहे. पुढचा तपास जो आहे तो चालू आहे. आता या प्रकरणात आणखीन नावं जे आहेत ते जोडणे जाऊ शकतात असा त्यांचा आरोप आहे. कॅमेरा सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.